धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 कुठलाही व्यवसाय निवडला तरी अडचणी समस्या येतातच. कृषी क्षेत्र याला अपवाद कसा असेल? शिवाय सर्वात मोठी समस्या म्हणजे शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला योग्य दर न मिळणं. म्हणून मग आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय करायला हवे. आणि हो, तो नेहमीच्या पारंपरिक उद्योगापेक्षा वेगळा असेल तर चांगलंच आहे. यासाठी शेतकऱ्यांकडूनही प्रयत्न व्हायला हवे. शेतीला पूरक असे अनेक व्यवसाय आज उपलब्ध आहेत. यापैकी एक महत्त्वाचा उद्योग म्हणजे रेशीम उद्योग. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक गावातील विवेक लगड हे आतापर्यंत ऊसाची लागवड करायचे. पाण्याच्या कमतरतेमुळे ते रेशीम शेतीकडे वळले आणि चांगलं उत्पन्न मिळवू लागले. माझी वडिलोपार्जित एक 5 ते 6 एकर शेती सर्वसाधारणतः 2014-15 मध्ये या शेतीमध्ये शेतीला पूरक असा व्यवसाय काहीतरी असावा या हिशोबाने मी रेशीम शेतीकडे वळालो. कांदा ऊस ह्या पिकांमध्ये जेवढं कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न पाहिजे त्या हिशोबाने उत्पन्न मिळत नव्हतं. त्या हिशोबाने काहीतरी नवीन पाहिजे. ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. ग्रॅज्युएशन नंतर मला नोकरी करण्याची इच्छा नसताना मग मी काहीतरी उद्योग सुरू करावा या हिशोबाने ह्या रेशीम व्यवसायाकडे वळालो की किमान आपल्या शेतीतून आपल्याला जसं लोकांना महिन्याला 30,000 40,000 असं उत्पन्न मिळतं त्या हिशोबाने आपण किमान 30-40 हजार रुपये प्रति महिना उत्पन्न मिळू शकू ह्या हिशोबाने ह्या व्यवसायाकडे बघितलं आणि मी याच्यात माझा व्यवसाय सुरू केला. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर कविता देशपांडे, रेशीम विकास अधिकारी श्रेणी 1 अहमदनगर. शेतकरी बंधूंनो, आज आपण श्री विवेक लगड यांच्या शेतामध्ये आज आलेलो आहोत. श्री लगड यांनी गेल्या वर्षी म्हणजे 2014-15 मध्ये 2 एकर तुती लागवड केलेली आहे. स्वतः हे वकील आहेत, म्हणजे LLB करत आहेत आणि उच्च शिक्षित असतानाही त्यांनी अहमदनगर जिल्ह्यामधल्या लोणीसारख्या गावामध्ये जिथे शुगर बेल्ट आहे, जिथे पहिल्यापासून ऊस उत्पादन जे आहे अत्यंत महत्त्वाचं असताना सुद्धा ऊसाची शेती थोडीशी कमी करून रेशीम उद्योग हा सुरू केलेला आहे.
मला ह्या व्यवसायाची पूर्ण माहिती नव्हती. मी सर्वप्रथम जिल्हा रेशीम उद्योग कार्यालय अहमदनगर येथे संपर्क साधला. हे मेटल प्रूनिंग जे केलेलं आहे ना ते सुद्धा तुमचं चांगलं झालेलं आहे. बरोबर. आता हे काय आले, वरच पाला फक्त शिल्लक होता. तर तो पाला शिल्लक असल्यामुळे पाणी झाली, पाणी गेलं. त्यामुळे ते आपण फक्त वरचे जे 2-3 फुटाचे लेअर तेवढेच कट करून घेतले, कारण ते खाली त्याच्यात सगळा पिवळा पाला पाणी असल्यामुळे. पाणी जर कमी असेल तर त्याची तर परत छाटणी करून तेथे डॉक्टर कविता देशपांडे मॅडम म्हणून यांच्याकडनं मी ह्या विषयाची माहिती घेतली. तसंच सहाय्यक क्षेत्र सहाय्यक म्हणून आपले आगम साहेब आहे, यांच्याकडनं पण माहिती घेतली. त्यांनी मला ह्याविषयी माहिती दिली. याचे साक्षीदार आहेत अहमदनगर जिल्ह्यातील रेशीम विकास अधिकारी डॉक्टर कविता देशपांडे. सन 2014-15 मध्ये यांनी लागवड ही जी केली ही नर्सरीनं लागवड केली. कार्यालयानं त्यांना दिलेल्या सूचनेनुसार त्यांनी एक एकर लागवडीसाठी साधारणपणे 2 गुंठे याप्रमाणे 2 एकर लागवडीसाठी 4 ते 5 गुंठ्यामध्ये स्वतः नर्सरी तयार केली आणि त्यापासून त्यांनी तुती लागवड केली. तुती लागवड ही काड्यानी किंवा रोपानी केली जाते. काड्यानी जर लागवड केली तर त्याच्यामध्ये झाडांचं मर होण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार रोपानी लागवड करण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत. गादी वाफे करून जर तुती रोपांची लागवड केली आणि ती रोपं 3-3.5 महिन्याची झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जर ती आपल्या शेतात नेऊन लावली तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना झाडांचं मर होण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी नगण्य असतं. तर ती जी रोपं तयार करणं आहे गादी वाफ्यामध्ये काड्या लावून त्याची जी रोपं तयार करण्याचा जो प्रकार आहे त्याला नर्सरी असं म्हणतात. कार्यालयानं यांना लागवड करण्यासाठी लागवड केल्यानंतर यांना CDP योजनेअंतर्गत 10,500 रुपये एकरी याप्रमाणे लागवडीसाठी 21,000 रुपये अनुदान दिलेलं आहे. रेशमाच्या आळ्या तुतीच्या पानावर जगतात. पानांमधील प्रथिनांचं रूपांतर त्या रेशीम धाग्यात करतात. उत्तम प्रतीचा खाद्यपाला अळ्यांना मिळाला तर त्यांची वाढ चांगली होते आणि कोश उत्पादन चांगलं मिळतं. उत्तम प्रतीचा पाला मिळण्यासाठी तुती बागेचं काटेकोरपणे व्यवस्थापन करावं लागतं. यामध्ये मी जवळपास 4.5 फूट रुंदीची सरी आणि 2 झाडांमधील अंतर 2 फूट अशा हिशोबाने मी इथे हे तुतीचे रोपाची नर्सरी तयार करून हे प्लांटेशन केलेलं आहे. ह्या प्लांटेशनमध्ये जवळपास आता तीव्र दुष्काळ असल्यामुळं याच्यामध्ये पाष्टाची मल्चिंग करून पाण्याचा गारवा टिकून राहण्यासाठी हे मी याच्यात पाचट टाकून मल्चिंग केली आहे. आणि त्यातल्या त्यात पाण्याचा कमीत कमी वापर होण्यासाठी म्हणजे मी याच्यासाठी जैनचं ठिबक केलेलं आहे. जैनचं ठिबक करून मी यासाठी पाणी वाचवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी केल्या आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये मल्चिंग पण केलेली आहे की जेणेकरून पाष्टामुळे याच्यात पाणी गारवा कायम टिकून राहावं ह्या हिशोबाने मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहे. त्यामुळं काय होतं की जास्त काळ गारवा टिकून राहतो आणि पिकाची वाढ ह्या पद्धतीने खूप मोठी होती. ह्या बाजूला बघताय तुम्ही की पाठीमागच्या बॅचला मी याची कटिंग केली आहे. ही कटिंग करून माझी याच्या अगोदरची बॅच झाली आहे. ती सर्वसाधारणतः 200 ते 250 ग्रॅमचे अंडपुंजांची माझी बॅच होती. ही बॅच मी आत्ता माझी कव्हर झाली आहे. त्यामुळं त्या हिशोबाने मी एका एकरामध्ये एक बॅच आणि दुसऱ्या एकरामध्ये एक बॅच याच्यामध्ये काय होते की रोटेशनमध्ये आपण प्रति महिन्याला
बॅच घेऊ शकतो. त्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये प्रति महिन्याला आपल्याला उत्पन्न मिळत राहतं आणि ह्या महिन्यातलं उत्पन्न संपलं की पुढच्या महिन्यात म्हणजे जसा पगारी नोकर प्रत्येक महिन्याला उत्पन्न घेऊ शकतो, त्या हिशोबाने आपण प्रति महिना आपल्याला ते नोकरीच्या हिशोबाने पैसे मिळत जातील, ह्या हिशोबाने मी हे प्लॅनिंग केलेलं आहे. वरून कापले बरं ह्या बाजूने. शेती व्यवसायातला स्वतःचा अनुभव आणि त्याच्या जोडीला प्रशिक्षण घेतलेलं असेल तर योजनाबद्ध शेती करता येते. नाही 6-7 फुटापर्यंत जाते, काय अडचण नाही. कटिंग आता इथे दुसरी बॅच घ्यायची ना आता लगेच, त्याच्यानंतर एक 15 दिवसात होईल बॅच. पाणी ठिबक सगळे ठिबकवरच आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता पूर्ण ठिबक चालू आहे, त्याला काय अडचण नाही. पण थोडंसं पाणी आता कमी पडलं, दिवसातून एक अर्धा पाऊण तास ठिबक चाललं तर भरपूर जातं, काय प्रॉब्लेम येत नाही. विवेक लगड यांनाही रेशीम शेतीतलं प्रशिक्षण कमी श्रमात जास्त मोबदला मिळवून देणारं ठरलं. मग मी तू ते गबळ वगैरे काढते ना मागचं काँग्रेस वगैरे असं. ह्या ट्रेनिंगमध्ये मला कीटक जोपासना कशी करायची, अंड्यामधलं कीटकांची वाढ कशी करायची, याच्या अवस्था ज्या 5 अवस्था असतात त्या 5 अवस्था त्यांनी समजून सांगितल्या. त्या हिशोबाने माझं हे सर्वप्रथम रेशीम उद्योगाची उभारणी, सुरुवातीची उभारणी ह्या माध्यमातून झाली. मी त्यात परिपक्व पहिल्या स्टेजला तर झालो नाही, पण बऱ्याचशा अडचणी येत असताना मी त्यातून डेव्हलप होत गेलो आणि त्या हिशोबाने माझे प्रयत्न सातत्याने चालू होते. रेशीम उद्योगात रेशीम धागा मिळवण्यासाठी रेशमाच्या अळ्यांचं संगोपन करून कोश मिळवले जातात. या कोशापासून रेशमाचा धागा मिळतो. यासाठी अळ्यांचं संगोपन विशिष्ट प्रकारच्या वातावरणात करावं लागतं. या वातावरणाची निर्मिती कीटक संगोपन गृहात करता येते. आपल्याकडे असणाऱ्या तुती लागवडीच्या क्षेत्रावर कीटक संगोपन गृहाचा आकार असावा असं डॉक्टर देशपांडे सांगतात. पहिल्या 3-4 महिन्यामध्ये लागवड झाल्यानंतर स्वतःकडे संगोपन सुरू केल्यावर पहिल्या वर्षी त्यांनी नॉर्म प्रमाणे जो आमचा शासनाचा नॉर्म आहे तो पूर्ण केल्यावर त्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत एकरी 20,000 रुपये याप्रमाणे 2 एकरचं त्यांना अनुदान देण्यात आलं. हे अनुदान जे आहे हे 3 वर्षामध्ये विभागून दिलं जातं. यामध्ये मजुरी स्वरूपामध्ये 6,000 रुपये एकरी, 6,000 रुपये आणि साहित्याचे 8,000 रुपये एकरी, याप्रमाणे त्यांना 16,000चं गेल्या वर्षी सन 2014-15 मध्ये साहित्य अनुदान आणि 12,000 रुपये मजुरी अनुदान देण्यात आलं. त्यानंतर सन 15-16 मध्ये त्यांना आता शेडचंही अनुदान दिलेलं आहे. त्याचबरोबर ड्रीपचंही अनुदान त्यांचं मिळालेलं आहे. याचबरोबर आणखीन याच्यामध्ये त्यांनी गेल्या वर्षी अर्धा एकरमध्ये नर्सरी तयार केली होती की आमचं शासनाचा जे धोरण आहे त्यानुसार नर्सरीनं जर लागवड केली तर जास्तीत जास्त रोपं तयार होतात आणि त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होते. तर त्यामुळे गेल्या वर्षापासून आपण जास्तीत जास्त नर्सरीनं लागवडीसाठी प्रयत्न केले. तर त्यांनी आम्हाला अर्धा एकरची नर्सरी तयार करून दिली. यामध्ये त्यांना जवळजवळ अर्धा एकरमध्ये 3.5 ते 4 महिन्यामध्ये जवळजवळ 1.25 लाखापर्यंत उत्पन्न मिळालेलं आहे. तुतीची एकदा लागवड केली की 15 ते 20 वर्ष उत्पादन देते. इतरही उप उत्पादन या झाडापासून मिळतात. शासनाच्या योजना मार्गदर्शन घेऊन तुती लागवडीचा व्यवसाय आर्थिक उन्नतीकडे नेणारा आहे. आमची माती आमची माणसं. आपल्याकडे शेतीचं क्षेत्र कमी होत चाललं आहे. गटाने किंवा समूहाने शेती केली तर कमी शेत जमीन असलेल्यांनाही महागडं तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवता येतं.
तुतीची एकदा लागवड केली की 15 ते 20 वर्ष उत्पादन देते. इतरही उपउत्पादन या झाडापासून मिळतात. शासनाच्या योजना मार्गदर्शन घेऊन तुती लागवडीचा व्यवसाय आर्थिक उन्नतीकडे नेणारा आहे. शासनाच्या धोरणानुसार जर एका गावामध्ये जर जास्तीत जास्त लागवड झाली तर हा जो शेतीपूरक उद्योग आहे या उद्योगामध्ये खूप आणखीन जोड उद्योग आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर आत्ताच मी सांगितलं की श्री विवेक लगड यांनी गेल्या वर्षी नर्सरी केली होती. त्याच पद्धतीनं जर नर्सरी करून जर शेतकऱ्यांनी जर जवळपासच्या गावातल्या किंवा गावातल्या लोकांना जर रोपं तयार करून विकली तर त्यांना एक ज्या वेळेला इतर पिकं कोणतीही नसतात त्यावेळेला त्यांना जून जुलैमध्ये सुद्धा याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर जर गटानं लागवड केली तर चॉकी रेअरिंग सेंटर म्हणजे पहिल्या 2 अवस्थेच्या आळ्या या जर तयार करून विकल्या तर जो शेतकरी पहिल्या 2 अवस्थेच्या आळ्या तयार करतो त्यांना 8 दिवसात त्याचं उत्पन्न मिळतं आणि जे शेतकरी ह्या आळ्या घेतं त्यांना 15 दिवसामध्ये पीक मिळतं. म्हणजे त्याचा सुद्धा एक समूहामध्ये उद्योग जर सुरू केला तर याचाही खूप चांगला फायदा आहे. आता हा सुरुवातीचा पाला कटिंग झालाय. हा कटिंग झालेला पाला पहिल्या 2 अवस्था पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारणतः या 4 ते 5 फूट उंचीचा पाला आपण 3ऱ्या अवस्थेला कीटक संगोपनगृहामध्ये जेव्हा आळ्या आणतो त्यावेळेस ह्या पद्धतीचा पाला आपण 1-6 इंच खालून छाटणी करतो आणि 3ऱ्या अवस्थेला कीटक संगोपनगृहामध्ये टाकतो. सर्वसाधारणतः 35 ते 40 किलो पाला एका वेळेस आपण 100 ग्रॅम अंडपुंजा असले त्या आळ्यांना टाकतो. तर त्या पद्धतीने साधारणतः शेडमध्ये आल्यानंतर 3 अवस्था असतात. तर त्या 3 अवस्था पास झाल्यानंतर शेवटच्या 7 दिवसामध्ये आळ्यांची पूर्ण वाढ होऊन त्या कोश बनवायला सुरुवात करतात. तर फक्त 10% सुरुवातीला 10% पाला हा फक्त आळ्यांना पहिल्या 4 अवस्थांना लागतो. तर त्यानंतरचा 90% पाला हा आळ्या शेवटच्या 7 दिवसामध्ये त्यांची पूर्ण वाढ होण्याच्या हिशोबाने 90% पाला फक्त 7 दिवसात खातात. हे यातली महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे काय होते की महिन्यातले जवळपास 18 ते 20 दिवस यामध्ये खूप काम करण्याची गरज नसते. शेवटच्या 7 दिवसात थोडा कामाचा अतिरिक्त भार होतो पण त्या व्यतिरिक्त इथे याला कामाचा जास्त लोड येत नाही. तर त्यामुळे ह्या व्यवसायाकडे वळण्यामागचा हा उद्देश महत्त्वाचा आहे की जसं दुग्ध व्यवसायामध्ये तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत चारा घालणे, पाणी पाजणे, गवत आणणे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर यामध्ये जास्तीत जास्त शेवटच्या 7 दिवसामध्ये तुमचे शारीरिक श्रम होतात. त्यामुळे हा व्यवसाय उत्कृष्ट वाटल्याचं मी म्हणजे माझ्या निदर्शनास आलं. त्यामुळे मी याला जास्तीत जास्त पद्धतीने प्रेफरन्स दिलाय. कुठल्याही व्यवसायातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मालाची विक्री. कृषी मालाची ही वेळेवर विक्री झाली आणि त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळाला तर शेती व्यवसायात टिकून राहण्याची, चांगल्या उत्पादन निर्मितीची हिंमत त्यांना मिळते. बाजारपेठेचा अभ्यास यासाठी महत्त्वाचा ठरतो. जिथे जास्त दर मिळेल तिथे शेतकऱ्यांनी आपला माल विकावा. ज्या प्रकारे मार्केट बघून रेशीम कोशांची विक्री श्री लगड करतात. साधारणतः आपण 4थ्या ते 5व्या दिवशी ते कोश काढायला सुरुवात करतो. तर कोश काढून झाल्यानंतर याला मार्केट रामनगर इथं मी स्वतः जाऊन विक्री करतो. इथल्या रेटपेक्षा रामनगर आशिया खंडातील मोठं मार्केट असल्यामुळं तिथे चांगल्या पद्धतीचे रेट मिळतात. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होते. ह्या हिशोबाने मी स्वतः रामनगरला जाऊन त्याची विक्री करतो. आपल्याला लागणारे तिथले जे विजेता असेल, अस्त्र असतील किंवा इतर जे केमिकल्स असतील डिसइन्फेक्शनसाठी तर ते तिथं अल्प दरात मिळतात. तोही एक तिथं जाऊन विकण्याचा मोठा फायदा होतो. त्या हिशोबाने मी शक्यतो रामनगर हे मार्केटच सिलेक्ट करतोय. शासनही रेशीम उद्योगाच्या विकासाच्या विविध योजना राबवत आहे. परकीय चलन मिळवून देणारा खात्रीचा हा व्यवसाय आहे. कारण रेशीम निर्यातीस भरपूर वाव आहे. आमची माती आमची माता. आजच्या शेतीला अनेक संकटांना सामोरं जावं लागत आहे. शेतकरीही शेती करण्यासाठी उदासीन आहे. रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा, शेतीला पूरक असा रेशीम व्यवसाय करावा. जे कर्नाटकमध्ये ज्या फॅसिलिटीज आहेत किंवा कर्नाटकमध्ये आपल्या शेजारच्या राज्यामध्ये जेवढा हा उद्योग वाढलेला आहे तेवढा आपल्याकडे वाढलेला नाहीये.
त्यामुळे शेतकऱ्यांना जर काही सामान लागत असेल, म्हणजे उदाहरणार्थ चंद्रिका आहेत किंवा विजेता पावडर आहे, निर्जंतुकीकरणासाठी लागणारं अस्त्र आहे, हे जे रसायन आहे किंवा केमिकल्स किंवा पावडर जे आहेत, या शेतकऱ्यांना लोकल जागेवरती उपलब्ध होत नाही. जर समूहात लागवड झाली आणि इथे जर एखाद्या शेतकऱ्याच्या मुलानं एखादं जर दुकान सुरू केलं तर त्याला हे ॲडिशनल उत्पन्न मिळू शकतं. क्लोरोफॅक्ट आहे, सॅनिटेक आहे, अस्त्र आहे, यासारखे जे रसायन आहे हे आपण त्या शेतकऱ्यांना जागेवर उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणजे हा एक ॲडिशनल उद्योग होऊ शकतो. हा रेशीम उद्योग असा आहे की यातला कोणताच भाग वाया जात नाही. ह्याचं जर कुजवून जर खत तयार केलं आणि याच्यामध्ये जर गांडूळ जर सोडले तर खूप चांगल्या पद्धतीचं गांडूळ खत सुद्धा यामध्ये तयार होऊ शकतं. दुसऱ्या वर्षामध्ये जवळपास 2300 अंडपुंज मी विकत घेतले. त्यावेळेस मला जवळपास ह्या 2 एकरामध्ये 3.5 ते 4.5 लाखापर्यंत उत्पन्न मिळालं. त्यामध्ये माझा 1 ते 1.25 लाखापर्यंत खर्च झाला. ह्या वर्षातलं उत्पन्न माझं सगळ्यात जास्त असल्यामुळं घरच्यांचा ह्या व्यवसायाकडं माझ्या हिशोबाने दृष्टिकोन खूप प्रमाणात बदलला. त्यामुळं त्यांनी मला यामध्ये खूप प्रोत्साहन दिलं. शासनही रेशीम उद्योगाच्या विकासाच्या विविध योजना राबवत आहे. परकीय चलन मिळवून देणारा खात्रीचा हा व्यवसाय आहे, कारण रेशीम निर्यातीस भरपूर वाव आहे. शेतकरी बंधूंनो, हा एक असा उद्योग आहे, शासनाचा असा एक उद्योग आहे की याला कोष खरेदीची हमी आहे. शेतकऱ्यांचे जे कोष तयार होतात ते खरेदी करण्यासाठी शासनाचे कोष खरेदी केंद्र आहेत आणि तिथे कोष खरेदी केले जातात. तर गेल्या 2-3 वर्षापूर्वीपासून आपण शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांकडनंही एक चांगल्या पद्धतीनं त्यांना मदत व्हावी याच्यासाठी एक SMS सुरू केलेला आहे. म्हणजे आशिया खंडातलं जे मोठं मार्केट आहे, सगळ्यात मोठं मार्केट हे रामनगरम कर्नाटकमध्ये, बेंगलोर आणि म्हैसूरच्या मध्ये हे मोठं मार्केट आहे. तर त्या मार्केटमध्ये रोजच्या रोज जे रेट्स असतात त्या रेट्सचे शेतकऱ्यांना SMS दिले जातात, जेणेकरून जे खाजगी व्यापारी तिथले रामनगर मार्केटमधले बेंगलोरचे जे व्यापारी इथे येतात ते व्यापारी शेतकऱ्यांना फसवू नये, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, तिथं जो रेट आहे त्या रेटप्रमाणे शेतकऱ्यांना रेट मिळावे यासाठी आपण SMS सुरू केल्याने शेतकऱ्यांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. खाजगी व्यापारी इथे येतात, कोष खरेदी करून जातात. किंवा काही शेतकऱ्यांना जर वाटलं की आपण रामनगर मार्केटमध्ये जाऊन कोष विक्री करावी तर तरी सुद्धा शेतकरी तिथे जाऊन कोष विक्री करतात. कुठल्याही प्रकारचा कृषी व्यवसाय करणं म्हणजे निसर्गाला जपणं.